हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं लग्न जवळपास जमलं आहे. कुमुदिनी आणि पूर्वा या दोघींनी या दोघांचं लग्न ठरवलं आहे, पण फक्त ऊर्जा नकार देते. ज्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला त्या माणसाच्या मुलाशी मी लग्न करणार नाही असं म्हणून ऊर्जा अडून बसली आहे. पण लवकरच तिचं हे अडून बसणंसुद्धा नडणार नाही आणि लवकरच शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होईल असंच वाटतंय. आणि जर या दोघांचं लग्न झालं तर ते पळून गेल्याशिवाय होणार नाही. हे दोघे पळून जाऊन लग्न करतील. तेथे कुमुदिनी आणि पूर्वा असेल, त्यांच्या आशीर्वादाने मंदिरात वगैरे लग्न होईल असं दिसतंय. मग हे लग्न जर झालं तर हर्षवर्धनची काय रिॲक्शन असेल, हर्षवर्धन काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा ऊर्जाला भेटण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु बेडवरून उठताच त्याच्या हाताला खूप त्रास होतो आणि तो जोरात ओरडतो. तेवढ्यात कुमुदिनी आजी धावत पळत येते आणि शौर्यला तेथे शांत झोपायला सांगते. शौर्य म्हणतो, नाही आजी, मला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे, मला घराबाहेर पडायचं आहे, मला ऊर्जाला भेटायला जायचं आहे. तर कुमुदिनी म्हणते, ऊर्जा कुठे पळून चालली आहे, तू पूर्ण बरा हो, ऊर्जा आहे येथे. तर शौर्य सांगतो, नाही आजी, केसची हिअरिंगची डेट आली आहे. आजी विचारते, पद्माच्या केसची? तर शौर्य सांगतो, हो, पद्माच्या केसची. फक्त 10 दिवसात हिअरिंग आहे आणि मला लवकरात लवकर ऊर्जाला भेटायला जावंच लागेल. तर आजी विचारते, अरे 10 दिवस आहेत ना, मग एवढी घाई का करतोय? तर शौर्य म्हणतो, आजी 10 दिवस नाही, फक्त 10 दिवस आहेत आणि मला काय फक्त शेवटच्या दिवशी तिथे साक्ष द्यायला नाही जायचं आहे, तर मला ऊर्जाला मदत करायला जायचं आहे, तिच्याकडून तयारी करून घ्यायची आहे. आजी म्हणते, तिची तयारी सगळी झालेली असेल. तर शौर्य सांगतो, नाही आजी, मला तिला मदत करावीच लागेल, मला लवकरात लवकर घराच्या बाहेर पडायचं आहे आणि ती या केसच्या तयारीत पूर्ण मनाने लक्ष नाही देऊ शकत. आजी विचारते, का? तर शौर्य सांगतो, कारण तिच्या मनात अर्पिता आणि माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे. तिच्या मनात आमच्याबद्दलच विचार सुरू असतील आणि जोपर्यंत मी हा गैरसमज दूर करत नाही, तिला सांगत नाही की अर्पिताचं माझ्यावर प्रेम नाही आहे, मी तिच्याशी लग्न करणार नाही आहे, तोपर्यंत ती या केसवर लक्ष देऊ शकणार नाही. आजी त्याला समजावून सांगते, शौर्य, तू आधी शांत हो, तू जेवढा आराम करशील तेवढा लवकर बरा होशील. शौर्य म्हणतो, नाही आजी, मला लवकरात लवकर माझं काम सुरू करायचं आहे, मला या घराबाहेर पडायचं आहे. आणि तेवढ्यात डॉक्टर तेथे पोहोचतात. त्यांच्याबरोबर विजयासुद्धा असते. डॉक्टर म्हणतात, हो शौर्य, तू लवकरात लवकर घराबाहेर पडावा ना, त्यासाठीच मी येथे आलो आहे उपाय घेऊन. शौर्य म्हणतो, डॉक्टर, मी कधी बरा होणार, मी कधी माझी कामं सुरू करणार? तर डॉक्टर म्हणतात, अरे देवा, हा मुलगा इतक्या वर्षात नाही बदलला आहे. लहान होता तेव्हा आजारी पडायचा, तेव्हासुद्धा हेच म्हणायचा, डॉक्टर, मी कधी बरा होणार, कधी शाळेत जाणार? आणि आज मोठा झालाय तरी तेच विचारतोय, मी कधी बरा होणार, कधी ऑफिसला जाणार? शौर्य, यावेळेस का तुला लहानपणासारखा ताप नाही आलाय, तर तुला गोळी लागली आहे, गोळी. शौर्य म्हणतो, पण डॉक्टर, तुम्ही ती गोळी काढली आहे ना, मग मी आता कधी बरा होणार, कधी घराबाहेर जाऊ शकतो? तर डॉक्टर सांगतात, त्यासाठी तर मी आलोय, आजपासून तुझ्याकडून मी व्यायाम करून घेणार. विजया चांगलीच घाबरते आणि विचारते, व्यायाम? पण त्याने शौर्यला त्रास तर होणार नाही ना? तर डॉक्टर सांगतात, होईल ना, नक्कीच त्याला त्रास होईल, पण जर व्यायाम केले नाही ना तर त्याचं शरीर स्टिफ होईल आणि शरीराची हालचाल नाही होणार. मग त्याला 8 दिवस नाही तर 6 महिने लागतील पूर्ण बरं व्हायला. त्यामुळे शरीराची हालचाल व्हायलाच पाहिजे, त्यासाठी व्यायाम करायलाच पाहिजे. विजया काळजीने विचारते, पण त्याला त्रास झाला तर? तर डॉक्टर सांगतात, पेशंटची आई जवळ असली ना की असंच होतं, मग काय पेशंट लवकर बरा होत नाही. कुमुदिनी आणि विजया हसू लागतात आणि डॉक्टर हे शौर्यला म्हणतात, शौर्य, तुला जर पूर्ण बरं व्हायचं असेल ना तर तुझी विल पॉवर खूप महत्त्वाची आहे. तुझी विल पॉवर जेवढी जास्त तेवढ्या लवकर तू बरा होशील. तर आजी सांगते, डॉक्टर, तुम्ही विल पॉवरची काळजीच करू नका, ती माझ्या शौर्यामध्ये खूप जास्त आहे, कारण त्यालाच लवकर बरं व्हायचं आहे आणि त्याचं काम सुरू करायचं आहे. डॉक्टर विचारतात, शौर्य, मग व्यायाम कधीपासून सुरू करायचा? शौर्य सांगतो, आजपासून, आत्तापासून. हे ऐकून डॉक्टरांनाही आनंद होतो. विजया आणि कुमुदिनीसुद्धा खुश होतात. शौर्याला कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर बरं होऊन घराबाहेर पडायचं असतं आणि त्यासाठी व्यायाम करणं, शरीराची हालचाल करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इकडे ऊर्जा आणि पद्मा घरी पोहोचतात. ऊर्जा पद्माला सांगते, पद्मा, फक्त 10 दिवस आहेत,
आपल्याला या केसची पूर्ण तयारी करायची आहे आणि तुला मला मदत करावी लागेल. या केसमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत काय काय झालंय, त्या दिवशी काय काय घडलं हे तू मला डिटेलमध्ये सांग. तेवढ्यात तेथे पूर्वा येते आणि विचारते, काय झालं, घरी आलेल्या काम सुरू केलं, एवढी कसली लगबग आहे? तर ऊर्जा सांगते, आई, पद्माच्या केसच्या हिअरिंगची डेट आली आहे. हे ऐकून पूर्वाला सुद्धा आश्चर्य वाटतं. पूर्वा विचारते, कधी आहे डेट? तर ऊर्जा सांगते, फक्त 10 दिवसात. पूर्वा म्हणते, फक्त 10 दिवस बाकी आहेत. ऊर्जा सांगते, हो आई, आणि मला खूप तयारी करायची आहे. माझ्याकडे असलेले सगळे पुरावे, सगळा युक्तिवाद हे सगळं पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मी ही केस जिंकू शकेल. पद्मा सांगते, ताई तू काळजी करू नको, मी तुला पूर्ण साथ देईल. तुला जे काही पाहिजे ती सगळी माहिती तुला देईल. पूर्वाला आनंद होतो आणि ऊर्जा म्हणते, आई, आता काही झालं ना तरी ही केस आम्हाला जिंकावीच लागेल. मला पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी या 10 दिवसात मला रात्रंदिवस तयारी करावी लागेल, तेव्हाच हे शक्य होईल. म्हणजे ऊर्जा ही आता एकदम पॅनिक मोडमध्ये आलेली असते. आता काही करून ही केस जिंकायची असं तिने ठरवलेलं असतं. तिने खंबीर निर्धार केलेला असतो. आणि इकडे डॉक्टर शौर्याच्या घरी असतात आणि शौर्याच्या हातापायांचा व्यायाम सुरू करतात. डॉक्टर सगळ्यात आधी शौर्याचे पाय हे खालीवर करतात, पण शौर्याला तोही खूप जास्त त्रास होत असतो. आता शौर्याच्या खांद्याला गोळी लागली, मग पायाची हालचाल करताना त्याला एवढा त्रास का होतोय हेच कळत नाहीये. आणि त्याचा हा त्रास पाहून विजया आणि कुमुदीला मात्र खूप वाईट वाटतं. ते त्याची काळजी करतात, पण डॉक्टरांना माहीत असतं की शौर्याच्या बॉडीची हालचाल केली नाही तर त्याला आणखीनच त्रास होईल, तो लवकर बरा होणार नाही. आणि शौर्याला त्रास होत असताना सुद्धा हा त्रास सहन केल्याशिवाय मला लवकर बरं होता येणार नाही हे त्याला माहीत असतं आणि तो सुद्धा व्यायाम करण्यात पूर्ण सपोर्ट करत असतो. इकडे ऊर्जाची तयारी सुरू होते. ऊर्जा ही कायद्याची पुस्तकं वाचत असते आणि त्यानुसार आपला युक्तिवाद, कोर्टात पुरावे कसे मांडायचे आहे, साक्ष कशी मांडायची आहे, या सगळ्यांचा अभ्यास करत असते. ऊर्जा ही जुन्या पद्धतीने पुस्तकांमधून अभ्यास करत असते, पण आपला द ग्रेट हर्षवर्धन जहागीरदार मात्र नव्या पद्धतीने लॅपटॉपवर प्रिंटआउट्स काढतो, लॅपटॉपवर रेफरन्स पाहतो. त्याची अशी तयारी सुरू असते. आणि आता काहीही करून मला ऊर्जाला हरवायचं आहे, ही केस जिंकायची आहे, असा ठाम निर्धार त्यानेही केलेला असतो. आणि मग शौर्याचा दुसऱ्या दिवशी, म्हणजे हळूहळू दिवस पुढे पुढे जात आहे. हे सगळं एका दिवसात नाही घडत आहे, तर अनेक दिवसात घडतंय. दुसऱ्या दिवशी शौर्य हा वॉकरच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न करत असतो, पण चालताना सुद्धा त्याचा तोल जातो, त्याला त्रास होत असतो. आजी ही त्याच्यासाठी ज्यूस हातात घेऊन उभी असते. डॉक्टर भागवत सुद्धा आलेले असतात आणि त्यांच्या देखरेखीखालीच शौर्याचे सगळे व्यायाम सुरू असतात. आजी त्याला ज्यूस सुद्धा पाजते, त्याला काही त्रास होऊ नये याकडे लक्ष देत असते. आणि शौर्य या वॉकरच्या सहाय्याने चालत असतो. म्हणजे शौर्याला खूप त्रास होतोय. जेव्हा त्याच्या छातीत गोळी लागली तेव्हा त्याचे हात, पाय सगळंच बधीर झालंय असं वाटतंय. त्याला नीट चालताही येत नाहीये, हातपाय पुढे मागे करताही येत नाहीये. आणि डॉक्टर त्याच्याकडून हे सगळे व्यायाम करून घेत असतात. शौर्यसुद्धा त्यांना पूर्ण सपोर्ट करत असतो, कारण त्यालाच लवकर बरं व्हायचंय. आणि इकडे ऊर्जाची रात्रंदिवस मेहनत सुरू असते. पद्मासुद्धा तिला सगळ्या डिटेल्स सांगत असते, त्या दिवशी काय घडलं, कसं घडलं, आणि ऊर्जा हे सगळं नोट डाऊन करत असते. इकडे हर्षवर्धनला सुद्धा रात्रभर झोप लागत नाही. तो सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करत असतो, सगळी तयारी करत असतो. यात आदित्य त्याला मदत करतो आणि नेमकं ते काय बोलताय हे आपल्याला कळत नाही. फक्त त्या दोघांचीही रात्रंदिवस तयारी सुरू आहे ही केस जिंकण्यासाठी हे आपल्याला कळून येतं. आणि मग शौर्य हा तिसऱ्या दिवशी पाहता पाहता वॉकरचा आधार न घेता स्वतःच्या पायांवर चालण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची बहीण तेथे असते, तिला आपल्या भावाची काळजी वाटत असते. आणि पाहता पाहता या केसचे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दिवस होऊन जातात. आणि आता फक्त थोडेच दिवस बाकी असतात. 1-2 दिवसात या केसची हिअरिंग असते. ऊर्जा कॅलेंडरवर खुणा करत असते की किती दिवस बाकी आहेत. आता खूपच कमी दिवस बाकी आहेत, म्हणून तिलाही टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे शौर्य हा आता बऱ्यापैकी रिकवर झालेला असतो. या 8 दिवसांमध्ये त्याने सुद्धा पूर्ण व्यायाम केलेला असतो आणि त्याची विल पॉवरसुद्धा स्ट्रॉंग असते. शौर्य हा हाताचा व्यायाम करत असतो, कारण मेन त्याला हाताला जास्त दुखापत झाली आहे आणि तेथेच त्याला त्रास होत होता. विजया, कुमुदिनी सगळे तेथे असतात आणि शौर्य हा आपला व्यायाम करत असतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्य हा पुन्हा एकदा रेडी झालेला असतो.
त्याला हात गोल गोल फिरवता येतो, नीट चालता येतं, त्याच्या छातीजवळची ती पट्टी नसते, तो पूर्णपणे ठणठणीत बरा झालेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत असतो की शौर्य पूर्णपणे बरा झाला आहे. आजी म्हणते, डॉक्टर भागवतांनी सांगितलंय की तू आता ठणठणीत बरा झाला आहे, तू घराबाहेर जाऊ शकतो, तुझी डेलीची कामं करू शकतो, चल आता नाश्ता करायला जाऊया. तर शौर्य म्हणतो, नाही आजी, नाश्त्यापेक्षा सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे आणि ते म्हणजे मला ऊर्जाला भेटायला जायचं आहे. जोपर्यंत मी ऊर्जाला भेटत नाही तोपर्यंत दुसरं कोणतंच काम नाही, मी येतो. असं म्हणून शौर्य तेथून निघून जातो. ऊर्जाला भेटायचं म्हणून त्याला आकाश ठेंगणं झालेलं असतं, खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे ऊर्जा सकाळी सकाळी देवाला नमस्कार करून आपल्या कामासाठी कोर्टात जात असते. तेवढ्यात पूर्वा तिला हाक मारते, थांबवते आणि विचारते, ऊर्जा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुझ्याकडे वेळ आहे का? तर ऊर्जा म्हणते, आई असं का बोलतेस, बोल ना, काय विचारायचं आहे तुला? तर पूर्वा तिला सांगते, मला शौर्यबद्दल बोलायचं आहे. शौर्याचं नाव ऐकताच ऊर्जा म्हणते, आई पण मला शौर्यबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, मला तो विषयच नको आहे. आणि तेवढ्यात शौर्य तेथे येतो. तो हे सगळं ऐकतो आणि विचारतो, शौर्याचा विषय नको आहे म्हणजे तुला शौर्याला भेटायसुद्धा नाही आहे का? जाऊ का मी? शौर्याला पाहून पूर्वा आणि ऊर्जा यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. शौर्य हा पूर्णपणे ठणठणीत बरा झाला आहे आणि आपल्या घरी भेटायला आला आहे यावर ऊर्जाचा विश्वासच बसत नाही. ऊर्जा खूप खुश होते, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो आणि ती ऊर्जा शौर्यला विचारते, शौर्य तू पूर्ण बरा झाला आहेस आणि तू खरंच मला इथे भेटायला आलाय का? तर शौर्य म्हणतो, मग तुला भेटण्यासाठी मला बरंच व्हावं लागणार आहे. ऊर्जा विचारते, तुला डॉक्टरांनी परमिशन दिली का? शौर्य म्हणतो, नाही, मला डॉक्टरांच्या परमिशनची गरज नाही आहे, कारण मला तुला भेटायचं आहे ना, मला फक्त तुझ्या आईच्या परमिशनची गरज आहे. पूर्वा हसू लागते आणि म्हणते, ये शौर्य आतमध्ये, तू आता पूर्ण बरा झाला आहेस ना? शौर्य सांगतो, हो काकू, कसा दिसतोय मी ठणठणीत बरा झालो आहे. पूर्वा म्हणते, शौर्य मला तुला आहे ना थँक्यू नाही म्हणायचं आहे, कारण थँक्यू म्हणून तू माझ्या ऊर्जासाठी जे काही केलं आहे ना, ते मी त्याची किंमत कमी नाही करू शकत. खरंच तू नसतास तर आज माझ्या ऊर्जाचं काय झालं असतं. तू ऊर्जावर चालवलेली गोळी स्वतःवर झेलली, स्वतःचा जीव धोक्यात घातला. पण मी ऊर्जाला हेच नेहमी सांगते, तेच तुला सांगतेय की असं स्वतःचा जीव धोक्यात घालायचा नसतो, स्वतःच्या जीवावर बेतेल असं कधीच नाही करायचं. शौर्य म्हणतो, काकू तुम्ही हे काय बोलताय? मग का मी ऊर्जाला माझ्या नजरेसमोर मरू दिलं असतं का? एक वेळ मी स्वतःचा जीव देईल, पण मी ऊर्जाला काहीच होऊ देणार नाही. पूर्वाला आणि ऊर्जाला काय बोलावं ते कळतच नाही. आणि मग पूर्वा या दोघांना म्हणते, बरं झालं शौर्य तू येथे आलास, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. ऊर्जा चांगलीच घाबरते. शौर्य विचारतो, काय? तर पूर्वा त्याला पहिला प्रश्न विचारते, तुझं ऊर्जावर प्रेम आहे का? शौर्याला आश्चर्यच वाटतं आणि शौर्य आपल्या छातीकडे हात दाखवून म्हणतो, काकू तुम्हाला अजूनसुद्धा डाऊट आहे का की मी ऊर्जावर प्रेम करतो की नाही? पूर्वाला काय बोलावं कळतच नाही. पूर्वा म्हणते, ठीक आहे, माझा पुढचा प्रश्न, तुला ऊर्जाशी लग्न करायचं आहे का? हे ऐकून शौर्य म्हणतो, हो. तर ऊर्जा म्हणते, नो, नाही. शौर्याला जबर धक्काच बसतो. पूर्वा आणि शौर्य ऊर्जाकडे रागारागाने पाहू लागतात. शौर्य विचारतो, ऊर्जा हे काय बोलतेस तू? तुला माझ्याशी लग्न नाही करायचं आहे, पण का? तर पूर्वा शौर्याला म्हणते, थांब शौर्य, आधी मला तिच्याशी बोलू दे. आणि पूर्वा ही ऊर्जाला विचारते, ऊर्जा बेटा तुला शौर्याशी लग्न का नाही करायचं आहे? तू माझा विचार करून त्यासाठी नकार देते का? तर ऊर्जा सांगते, नाही आई, तुझ्यासाठी नाही तर माझ्या बाबांसाठी. ज्या व्यक्तीमुळे माझ्या बाबांचा जीव गेला त्या व्यक्तीच्या मुलाशी मी लग्न करू शकत नाही. शौर्याला जबर धक्काच बसतो आणि पूर्वा ऊर्जाला प्रश्न विचारते, जर शौर्याच्या बाबांमुळे तुझ्या बाबांचा जीव गेला नसता तर तू त्याच्याशी लग्न केलं असतं का? ऊर्जाला काय उत्तर द्यावं समजतच नाही, ती गप्प बसते. आणि शौर्य म्हणतो, काकू मला माहिती आहे ती उत्तर नाही देणार, मी तुम्हाला उत्तर देतो तिच्या वतीने. हो, जर माझ्या बाबांनी असं केलं नसतं तर तिने माझ्याशी लग्न केलं असतं, पण मला कळतच नाही आहे ऊर्जा असं का करतीये. काकू आता तुम्हीच तिला समजावून सांगा की ती माझ्याशी लग्न करेल. तर पूर्वा म्हणते, थांब शौर्य, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी तुम्हाला लग्नाबद्दल विचारलं, प्रेमाबद्दल विचारलं, याचा अर्थ मी तुमच्या लग्नासाठी तयार आहे हा तुझा गैरसमज आहे. असं माझ्या मनात काहीच नाही आहे. मला माहीत होतं की ऊर्जाला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नसेल, म्हणून मी तुला या प्रश्नाचं उत्तर विचारलं. पण मी तुमचं लग्न लावून देईल या गैरसमजात राहू नको. शौर्याला खूप राग येतो. शौर्य म्हणतो, काकू मला ऊर्जाशी एकदा बोलायचं आहे, मला तिला समजवायचं आहे, तिच्या मनात अनेक गैरसमज आहेत ते दूर करायचे आहेत. तर पूर्वा विचारते, शौर्य
बोलून काही फायदा होणार नाही. ऊर्जाने तिचा निर्णय घेतलाय, ती तिचा निर्णय बदलणार नाही. ऊर्जा गप्प बसते. शौर्य म्हणतो, नाही काकू, प्लीज मला एक संधी द्या. मला तिच्याशी बोलायचं आहे, तिला समजून सांगायचं आहे, माझी बाजू मांडायची आहे. पूर्वाचा नाईलाज होतो आणि पूर्वा म्हणते, ठीक आहे, तुम्ही बोलू शकता. शौर्य ऊर्जाला म्हणतो, चल ऊर्जा. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, तुला जे काही बोलायचं आहे ते येथेच बोल. शौर्य म्हणतो, ऊर्जा, तू येथे मनमोकळेपणाने नाही बोलणार, खरं नाही बोलणार. मला तुला अशा ठिकाणी न्यायचं आहे जेथे तू आणि मी खरा असतो आणि तू तेथे खरं खरं बोलशील. ऊर्जा विचारते, कुठे नेणार आहेस तू मला? आणि मग पुढच्या क्षणी शौर्य आणि ऊर्जा चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर येऊन बसतात. ऊर्जा विचारते, शौर्य, तुम्हाला इथे का आणलंय? तर शौर्य ऊर्जाला सांगतो, कारण ही तीच जागा आहे. या जागेवर आपण आपल्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचे क्षण जगले आहोत. याच ठिकाणी मी तुला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला सांगितलं होतं. ऊर्जाला आठवतं की शौर्याने चहा खारी खाता खाता तिला आय लव्ह यू म्हणाला होता. शौर्य सांगतो, आणि माझा पूर्ण विश्वास आहे या ठिकाणी तू मला खोटं सांगणार नाही. ऊर्जाला काय बोलावं ते कळतच नाही. तेवढ्यात हा चहावाला चहा आणि खारी घेऊन येतो आणि म्हणतो, साहेब, आजची चहा खारी माझ्याकडून आहे बरं का, कारण तुम्ही बरे झाला आहात ना, मला खूप आनंद झाला आहे. शौर्य आणि ऊर्जा खुश होतात. ऊर्जा ही कसला तरी विचार करत असते. शौर्य तिला म्हणतो, ऊर्जा, आता कसलाही विचार करायचा नाही, काही बोलायचं नाही. सगळ्यात आधी चहा आणि खारी खायची. तुला सांगू का, जेव्हा मी चहा आणि खारी खातो ना, तेव्हा तर मला आनंद होतो, पण जेव्हा तू चहा आणि खारी खाते ना, तेव्हा तुला पाहताना मला खूप भारी वाटतं. तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. चल, चहा आणि खारी खाऊया. ऊर्जा आणि शौर्य दोघेही चहा आणि खारी हातामध्ये घेतात आणि दोघेही चहा आणि खारीचा आस्वाद घेतात. शौर्य सगळ्यात आधी चहामध्ये बुडून खारी खातो, त्याला खूप आवडते. आणि मग ऊर्जासुद्धा चहाबरोबर खारी खाते. ऊर्जा खरंच चहाबरोबर खारी खाताना खूप सुंदर दिसते आणि शौर्यला हेच आवडत असतं. शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. दोघे छान गप्पा मारत असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तू मला या मालिकेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू होतं. हे गाणं तर एक नंबर आहे, यात शंका नाही. त्यात ऊर्जा आणि शौर्य जेव्हा चहा आणि खारी खात असताना त्यांचा रोमांस वेगळ्याच लेव्हलचा असतो. खारी खाताना ऊर्जाच्या ओठांना थोडीशी खारी लागते आणि शौर्य ऊर्जाच्या ओठांवरची खारी बाजूला करतो. ऊर्जा त्याच्याकडे पाहतच राहते. दोघे हसतात, खूप खुश असतात. जगातले सगळे टेन्शन ते विसरून गेलेले असतात. तेवढ्यात हा चहावाला तेथे येतो आणि म्हणतो, खरंच तुम्हाला दोघांना असं एकत्र पाहून, एकत्र आनंदाने पाहून, हसताना पाहून मला खूप भारी वाटतंय. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या मनात खूप दिवसापासून आहे, पण मी छोटा माणूस आहे ना, म्हणून नाही सांगितली. हा चहावाला सांगतो, तुमच्यामध्ये जे जे काही घडलंय ना, ते येथेच घडलंय आणि मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, म्हणून सांगतो. तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि एकमेकांशिवाय तुम्ही नाही जगू शकत. त्यामुळे तुमच्यात कितीही गैरसमज झाले, काहीही अडचणी आल्या तरी एकमेकांना सोडून जाऊ नका. एकमेकांशीच लग्न करा, तरच तुम्ही सुखी राहाल. असं म्हणून हा चहावाला निघून जातो. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतच राहतात. शौर्य तर खुश असतो, पण ऊर्जाच्या मनात मात्र वेगळाच विचार असतो. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, ऊर्जा, मी अर्पिताशी लग्न करणार नाहीये. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो, कारण शौर्यला असं वाटतं की ऊर्जा ही त्याच्यापासून तुटक राहतीये. याचं एकमेव कारण म्हणजे त्याचं अर्पिताशी लग्न ठरलंय आणि जर हा गैरसमज दूर झाला तर ती नक्कीच लग्नाला तयार होईल असं शौर्यला वाटत असतं. पण ऊर्जा त्याला सांगते, शौर्य, फक्त हे एकच कारण नाही आहे, पण दुसरं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य हे दोघे पुन्हा एकमेकांना भेटले. शौर्य हा ठणठणीत बरा झाला आहे आणि त्यांनी चहा आणि खारीसुद्धा खाल्ली. हे पाहून भारी वाटलं. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कुमुदिनी आजी पुन्हा एकदा पूर्वाला भेटायला तिच्या घरी येईल आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करेल, शौर्यबद्दलचे तुमचे सगळे गैरसमज दूर झाले आहेत, त्यामुळे आता तू शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाला परवानगी दे. माझा शौर्य खूप चांगला मुलगा आहे आणि त्याच्यासारखा मुलगा तुला ऊर्जासाठी शोधूनही सापडणार नाही. प्लीज या लग्नासाठी होकार दे, तयार हो. आणि पूर्वाला प्रश्न पडणार की मी या लग्नाला होकार देऊ की नको.
आणि जर मी ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाला होकार दिला तर त्याचे पुढे परिणाम काय होतील. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला लग्नाबद्दल विचारणार, पण ऊर्जा त्याला ठणकावून सांगेल, फक्त अर्पिता हे एकमेव कारण नाही आहे, तर तुझे बाबा हे सगळ्यात मोठं कारण आहे आणि मी हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी लग्न करू शकत नाही. हे ऐकून शौर्यला जबर धक्का बसेल, कारण शौर्य बाकीची कोणतीही गोष्ट चेंज करू शकतो, पण तो स्वतःच्या बापाला कसं चेंज करणार. तो हर्षवर्धनचा मुलगा आहे, ही गोष्ट तर तो बदलू शकत नाही, आणि ही गोष्ट बदलू शकत नाही तर ऊर्जासुद्धा बदलणार नाही आणि त्याच्याशी लग्न करायला होकार देणार नाही. म्हणजे आता सगळं जग तयार होईल, आजी तयार होईल, एक वेळ हर्षवर्धनसुद्धा तयार होईल, पूर्वा तयार होईल, पण ऊर्जा ही शौर्याशी लग्न करायला तयार होईल की नाही ही शंकाच वाटते. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, पद्माच्या केसचा निकाल लागण्याआधीच ऊर्जा आणि शौर्याचा निकाल लागणार का? या दोघांचं लग्न होणार की त्यांचं नातं कायमचं तुटणार? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.